वनसंपदा वाचवण्यात वन विभागाला यश, वन कर्मचाऱ्यांची सतर्कता आली कामी। मांजरखिंड ते राधानगरी रोड दरम्यान सागवानच्या वळणावर साग आणि निलगिरीच्या वनात सोमवारी रात्री अचानकपणे वणवा लागला। या आगीत दुर्मिळ वनसंपत्तीचे नुकसान होत होते। या मार्गावरून जाणाऱ्या वन कर्मचारी गस्त घालत असताना निदर्शनास आले। तत्काळ वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले। ब्लोअर मशीनसह आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ होते, दही। नाम घेता पुकारे, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म। वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान टळले। वातावरणात प्रचंड उष्णता वाढल्याने तसेच अन्य विविध कारणांनी वनांना वणवे लागण्याच्या घटना घडत आहेत। वन परिसरातून विहार करताना वणव्याच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी हॅलो फॉरेस्ट 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे। सोमवारी रात्री साग आणि निलगिरीच्या वनाला लागलेला वणवा रोखण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची सतर्कता उपयोगी पडली। यावेळी वनरक्षक सूर्यकांत गुरव, वनसेवक बाळू राठोड, कृष्णात वंजारे, अक्षय वागरे आणि ग्रामस्थांनी वणवा रोखण्याची मोहीम फत्ते केली। कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।